महत्वाची बातमी मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडलेली आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडलेली आहे। कार्यक्रम होता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला संपूर्ण उपस्थित होते आणि हा कार्यक्रम झाल्यानंतरच आपण पाहू शकतो की विधान भवनाचा जो एंट्री गेट परिसर आहे, ज्या एंट्री गेट मधनं अभ्यंगतांना सोडतात, आतमध्ये त्यांची विचारपूस वगैरे करून त्यांची संपूर्ण तपासणी करून ज्या गेटने आतमध्ये सोडलं जात आहे त्या गेटच्या भागामध्येच ही संपूर्ण आग जी आहे ती लागली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि संपूर्ण मोठ्या प्रमाणात धूर जो आहे, आगीचे धूर जे आहेत या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। परंतु विधान भवनाचे जे अग्निशामक जवान दलाचे जे जवान आहेत त्यांच्याकडनं ही आग आटोक्यात आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। आतमध्ये विधान भवनामध्ये आमदार मोठ्या संख्येने आमदार जे आहेत उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आमदार आतमध्ये विधान भवनामध्ये उपस्थित असतानाच ही आग जी आहे ती विधान भवनाच्या एंट्री गेट पॉइंट वरती लागलेली असल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण एंट्री पॉइंटचा परिसर जो आहे तो सध्या निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। या ठिकाणाहून कोणालाही एंट्री दिली जात नाहीये, परंतु धूर जे आहेत, आगीचे धूर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत। स्पार्किंग जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। सुदैवाने विधिमंडळामध्ये आतमध्येच अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते कार्यरत असतात, त्यांच्याकडनंच ही संपूर्ण आग जी आहे ती विझवण्यात येत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात। सर्व आमदार जे आहेत ते विधिमंडळाच्या समित्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आमदारांची जेवणाची व्यवस्था केली आहे। त्या ठिकाणी आमदार जेवत असतानाच ही संपूर्ण एंट्री गेट परिसरामध्ये जी आहे ती आग लागली असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतंय। आगीचे धूर जे आहेत या ठिकाणी बाहेर येताना पाहायला मिळतात आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडनं आग आटोक्यात आणण्याचं काम जे आहे ते फायर सेफ्टी किटच्या विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर ही आग लागल्याची घटना घडलेली आहे। आग नियंत्रणात आणली जाते, मात्र अजूनही शॉर्ट सर्किट त्या ठिकाणी होत असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। आमदार हे विधान भवनामध्ये आहेत। विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली। हा प्रमुख गेट आहे आणि या गेटच्या या कॅबिनमध्येच आग लागल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी आहेत आणि धूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे। विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। ही आग सध्या आटोक्यात आणण्यात आलेली आहे, मात्र धूर मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे। अग्निशमन दलाचे कर्मचारी अजूनही या ठिकाणी आहेत।